मी सुधीर नाईक, ही माझी बायको ज्योत्स्ना नाईक. मी 75, शी 67. आम्हाला वय याच्यासाठी सांगायचं आहे की या वयामध्ये आम्ही हे जे सगळं काही करू शकलो याच्यामध्ये सगळ्यात मोठा हातभार त्रिशाच्या जी संपूर्ण टीम आहे त्यांचा आहे. आता त्रिशापर्यंत आम्ही कसे पोचलो हे आता सांगतो. आम्ही गेले 87 सालापासून आनंद पार्कमध्येच राहतो. तर आनंद पार्कमध्ये आता आम्हाला इथे सगळी सवय झाली, तर आम्ही आमचा तो जुना फ्लॅट विकून टाकला. तर वी वेर ऑन ए लुकआउट फॉर ए न्यू अकोमोडेशन. आणि तुम्हालाही विश्वास वाटणार नाही की त्रिशाचा आम्हाला आमच्या अमेरिकेतल्या मुलींनी सांगितलं की पप्पा इथे आपल्या घराजवळ ते स्कीम येते. म्हणजे यांचं डिजिटल मार्केटिंग किती पॉवरफुल होतं हे त्याच्यावरून कळतं. आणि आम्हाला आनंद पार्क सोडायचं नव्हतं म्हणून आम्ही इथे येऊन पाहिलं. तर त्यावेळेला जेव्हा हे पाहिलं तेव्हा ही बिल्डिंग जवळपास 60-70% तयार झालेली होती. तर आम्ही आधी स्वतः फ्लॅट पाहिला आणि आम्हाला आवडला. टोटल लेआउट म्हणा आणि बेसिकली एरिया. म्हणजे यांनी जे काही फ्लॅट्स काढले आहे 3 बेडरूमचे, बाकीकडे आम्ही पाहिलं 1200-1300 मध्ये 3 बेडरूमच्या करता त्यांचा 1500 कार्पेटचा एरिया होता. म्हणजे इन सम वे इट इज रिअली ह्यूज. तर आम्हाला सगळ्यात पहिले म्हणजे आम्ही प्रेमात पडलो यांच्या 3 बेडरूमच्या एरियावरून. तुझं काय म्हणणं आहे याच्यावर? अगदी खरं आहे, कारण आनंद पार्कमध्ये त्यावेळेला बरेचसे फ्लॅट्स चालू होते रिडेव्हलपमेंटचे वगैरे आणि 3 बेडरूमचे चालूही होते. पण त्रिशाच्या बाबतीत असं झालं की प्रशस्त, स्पेशियस आणि दुसरं मी असं वर्णन करेन की 2 कॉम्बिनेशन जी रेअर आहेत त्याच्यामध्ये. एक म्हणजे उच्चभ्रू त्यांची सगळी स्कीम आहे आणि ॲट द सेम टाईम होमली पण आहे. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करून त्यांनी प्रत्येक रूम बनवलेली आहे. लेआउट एकूण फ्लॅटचा, त्याच्यानंतर एरिया. म्हणजे अनेकदा मी असं बघते, आता आम्ही तो घेतला आहे म्हणून, की खालून लोक अक्षरशः बिल्डिंगकडे बघत असतात. म्हणजे राईट फ्रॉम फ्लॅट अगदी जिन्याच्या प्रशस्तपणापासून ते प्रतिभा हे अतिशय सुंदर मराठीत लिहिलेल्या नावापर्यंत खालची लॉबी, या सगळ्यामध्ये त्यांची एक सुंदर टेस्ट दिसते. म्हणजे काम करायची पद्धत दिसते आणि त्याच्याच बरोबर त्याला पर्सनल टच पण आहे. या दोन्ही गोष्टी ह्याच्यामध्ये आहेत. मग आम्ही यांच्या ऑफिसमध्ये गेलो तेव्हा आम्हाला कळलं की हे जे सगळे जण होते हे आधी नोकरी करायचे. म्हणजे हे जन्मजात बिल्डर किंवा डेव्हलपर नव्हते. तर हे लोक एंटरप्रिनरच्या कॅटेगरीमध्ये येतात. आणि लोकांना जी एक बिल्डर किंवा डेव्हलपरची जी असते मनामध्ये इमेज, त्याच्यामध्ये हे कोणी तिघं चौघं अजिबात बसत नाही. म्हणजे पाहिल्यानंतरच आम्हाला कळलं की हे लोक खरंच फार चांगले आहेत. आणि माणसाचं जे पहिलं इम्प्रेशन होतं, आपण म्हणतो फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन, ते त्रिशाच्या बाबतीत अत्यंत खरं होतं. फार लवकर कम्फर्टेबल केलं. कारण एक तर आमचे वय पाहिलं, भले आता लोक म्हणतात आम्ही दिसत नाही, तो मुद्दा जाऊ द्या, पण यांनी आम्हाला खूप कम्फर्टेबल केलं. आणि आमच्या ज्या काही आमच्या अडचणी होत्या त्या यांनी सांगितलं की त्या अडचणी नाहीच आहे. तुम्ही फक्त तुमचा डिसिजन घ्या की तुम्हाला हा फ्लॅट घ्यायचा आहे की नाही घ्यायचा आहे. तर तेव्हाच आम्ही त्यांना सांगितलं की हो आम्हाला घ्यायचं आहे. तर हे जे सगळे काही छोट्या छोट्या गोष्टी होतात, दे मेक एन इम्प्रेशन ऑन युअर माइंड की यार हे लोक खरंच चांगले आहे. तर आम्ही जेव्हा हे पाहिलं यार की दिस इज व्हेरी गुड, मग यांचं काही हे नव्हतं. आता छोटी छोटी गोष्टीबद्दल जर बोलायचं झालं तर सिलिंग हाईट, तेवढी सिलिंग हाईट फार कमी प्रोजेक्ट्समध्ये मी पाहिले. एवढे मोठे दारं, 8 फुटाचे दारं, इतके सुरेख सगळ्या गोष्टी केल्या. फिटिंग्स आर सुपर. यांनी सगळे म्हणजे टेबल टॉप बेसिन दिलेले आहेत आणि 2 बेसिन, एक आपल्याला एक बाईला. म्हणजे हे अगदी छोटी गोष्ट पण त्यांनी बायकांना इतकं कम्फर्ट होतो आणि ते मला फार आवडतं. त्रिशा डेव्हलपर्स अपकमिंग आहेत, त्यांचे बरेचसे प्रोजेक्ट चालू असतील. काल परवाच आमच्या इथल्या औंधच्या पेपरमध्ये यांचं आलं होतं. इंद्रायणी म्हणून आहे प्रभात रोडला. त्यांचे इथले साईट इंजिनियर म्हणाले की सर दुसरा जे हे आहे ते पार्किंग खूप मोठं आहे, याच्यात डबल आहे, तर कधीतरी वाटतं की तिथे जाऊन पाहावं. आणि पार्किंगच्या युनिक गोष्टीबद्दल तू बोलच. पार्किंग बद्दल मी यांना जेव्हा आलो तेव्हा पाहिलं तर तेव्हा असं वाटलं की मेन गेटमधून आल्यानंतर इट इज जस्ट लाईक अ हायवे. 18 फुटाचा रस्ता दिलेला आहे आणि नो पिलर्स. त्याच्यामुळे कोणालाही ड्रायव्हिंगला पार्क करायला अजिबात प्रॉब्लेम येत नाही. आणि त्यांनी जो काही एक सेंट्रल ड्राईव्ह वे केलेला आहे तो म्हणजे
खूप ठिकाणी तर लोकांना कल्पनेच्या बाहेर आहे आणि स्टॅक पार्किंग असल्यामुळे आणि यांनी प्रत्येक फ्लॅटला 2-2 पार्किंग दिलेले विच इज व्हेरी रेअर. इथे फार कमी ठिकाणी पुण्यामध्ये तर एकच पार्किंग देतात, भले 3 बेडरूमचं का असेल, पण यांनी प्रत्येकाला 2-2चे दिलेले आहेत, स्टॅक पार्किंग दिलेले आहे आणि खालचं जे फ्लोरिंग आहे ते सुरेख केलेलं आहे. म्हणजे यांची जी टेस्ट आहे ती ॲज यू एंटर इन टू बिल्डिंग तिथं ना वन कॅन इमॅजिन, वन कॅन रिअलाइज. सिक्युरिटी सिस्टीम, आजकाल लोकांना सिक्युरिटीची खूप काळजी असते. यांनी 3 लेअर सिक्युरिटी दिलेली आहे आणि ते म्हणाले की जर तुम्ही स्वतः काही करू शकत असाल तर वॉचमनची गरज नाही. आणि प्रत्येकाला याने दारं जे आहे मेन डोअर यांनी त्याला रिमोट कंट्रोल दिलेले आहे की तुम्ही जसं अमेरिकेत आहे की तुम्ही गॅराज उघडायचं तसं इथे गॅराजनी आम्ही आमचं संपूर्ण बिल्डिंगचंच दार उघडू शकतो. तर ते रिमोट लावला, दार उघडलं, परत तुम्ही दार बंद करू शकता. गाडी आत आल्यावर यू कॅन पुट इट डाऊन ऑर अप तुमच्या हिशोबाने. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आणि या मॉडर्न ॲम्युनिटीज बरोबर तो गणपती अतिशय सुंदर एंट्रन्सला. म्हणून मी जे मगाशी म्हटलं की ह्याचं जे कॉम्बिनेशन आहे दोन्ही बाजूला, म्हणजे मॉडर्न ॲम्युनिटीज आणि शिवाय एक प्रकारचा होमली त्याला टच, हे मला खूप भावलं. तर आम्ही त्रिशाबद्दल खूप सुखी आहोत. आणि ही अतिशयोक्ती नाही आहे, पण आत्ता सद्यस्थितीत आनंद पार्कमध्ये ज्या काही नव्या कन्स्ट्रक्शन्स आहेत त्याच्यात लोकांना दोनदा बघायला लावणारं असं सुंदर काम झालेलं आहे. हे मी अजिबात आणि माझी तर एक इच्छा आहे की याने आनंद पार्कमध्ये यांना अजून एक प्रोजेक्ट मिळावा, अजून एक प्रोजेक्ट आणावा. अँड आय विश ऑल द सक्सेस टू त्रिशा टीम. म्हणजे आनंद पार्क आणि त्रिशा हा एक छान योग आहे, सुवर्ण योग आहे आणि तो वाढावा अशी आमची इच्छा आहे. अजून प्रोजेक्ट यावे त्रिशाचे आनंद पार्क.